हो माय गॉड. हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आज आम्ही चाललोय परत कोकणला. ह्यावेळेस आम्ही चाललोय खेडला. मागच्या व्लॉगमध्ये आम्ही गेलेलो रत्नागिरीला. तर आज मी आणि माझी आई आहे सोबत. बघूया, आज तिची पण पहिलाच ट्रिप आहे बाईकवर. तर कसं काय ते तुम्हाला नंतर पुढे दाखवतो. तर गाईज आम्ही पनवेल क्रॉस करून थोडं पुढे चाय प्यायला थांबलो होतो. आता बघूया मम्मीला कसं वाटतं एवढं 1 तास ट्रॅव्हलिंग करून. पूजाला फोन केलास? हम्म? पूजाला फोन केला? नाही. मी तुला कसं वाटतं 1 तास ट्रॅव्हल करून? खूप छान वाटते. खूप खूप मस्त वाटते. टुनटुना झालाय की नाही? मोच्याचा तुंतुना झाला. पण बरं वाटतंय, जरा मजा येते. आता उन्हात वाट लागणार आहे. उन्हात वाट लागेल पूर्ण. तरी आम्ही 45 मिनिट्स मध्ये अंधेरीवरून पनवेल क्रॉस केला आणि मध्ये थोडा थांबलेलो जरा मॅप बघायला, इथं इथं लोकेशन हे करायला. आता थोड्या वेळाने निघू चाय पिऊन. तर भेटूया पुढे. तर गाईज आता आम्ही नागोठणेला पोचलोय. आता डायरेक्ट मानगावला जाऊन नाश्ता करायला थांबणार आहे. पनवेलच्या इथं थोडं पुढे चाय प्यायला थांबलेलो. आता डायरेक्ट मानगावला नाश्ता करणार आणि मग मानगाववरून 1 तास आहे गाव, म्हणजे खेडलाच आहे, ते जवळच आहे. बोल काहीतरी हाय करते सारखी. काय बोलू, सांग काय बोलायचं? कसं वाटतं आजूबाजूला बघून? खूप छान वाटते. वातावरण सुंदर, हवा, आणि असं फर्स्ट टाइम जातीये ना, तर खूप अजीब असं वाटते मला एकदम. पण खूप मस्त वाटते, मजा येते. तर काय आता आम्ही मानगावला थांबू, तेव्हा परत ब्लॉग चालू करू. भेटूया पुढे. मानगावला थांबल्यावर आता भेटू परत. गर्दी झाले जाम. काय झालं? काय झालं? चुकलं काय? दुखलं काय तुला? दुखलं? दुखलं? घाबरलीस काय? तर गाईज आता आम्ही जस्ट पोचलोय मानगावला. ना मानगावला मिसळपाव खाऊ. तर हॉटेलचं नाव काय आहे? किल्लार हॉटेलमध्ये आहे. तिथं बिर्याणी खूप चांगली भेटते. पण आता सकाळी सकाळी कुठे बिर्याणी भेटणार आहे, म्हणजे खाऊ पण नाही शकत ना, जेवण झालं ते. आता आम्ही मिसळपाव खातो इथं. बघा तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे मानगावला स्टार्टिंगलाच आहे, म्हणजे मानगावचा मार्केट चालू होतो ना मेन, तिकडंच हा हॉटेल. तर या हॉटेलमध्ये मला माझा भाचा घेऊन आला होता. तो पण इथंच राहतो, त्याचं गाव आहे. तर तेव्हा आम्ही बिर्याणी खाल्ली होती, ती खूप मस्त लागली होती. आता इथं आम्ही मिसळपाव खायला थांबलो आहे.
आता मानगावला मी नेहमी थांबतो तेव्हा इथंच येऊन थांबतो. अजून आता आम्हाला कोंडेला पोचायला खूप वेळ आहे, म्हणजे 1 तास तरी लागेल आता इथून. एक तासचा वरती पण जाऊ शकतं, म्हणजे थोडं ते गाव जरा आत आहे ना. चला मग भेटूया आता डायरेक्ट बाईकचे शॉर्ट्स टाकतो आणि पुढे भेटूया मग. चला बाय बाय. One week later. तर गाईज आम्हाला पोचून झालेत 1 हफ्ता. मी तर काही व्हिडिओ काढला नाही. तर आम्ही इथं कुठलं गाव रे, कोंडे गावात आलेलो मामाकडे. तुम्हाला मामाचं घर दाखवतो नंतर. तर आता आम्ही इथं कोंड्यात देऊळ बांधले नवीन, तर तिथं गेलेलो. त्याचे पण शॉर्ट्स टाकतो नंतर. तर आम्ही चाललो आहे परत दुसऱ्या देवळात. तर काय व्लॉग तर काढला नाही. 1 हफ्ता कुठं फिरलो पण काढला नाही. रिसॉर्टला पण गेलेलो, रिसॉर्टचा पण व्हिडिओ नाही काढला. ते रिसॉर्टचा तर पहिल्या व्लॉगमध्ये दिसून जाईल, कारण का पहिला पण येऊन गेलो तिकडं. तर रिसॉर्टचा नाही काढला तर काय फरक नाही पडत. आता इथं गावी मजा गेली आम्ही खूप, पण काही व्हिडिओ काढायला भेटली नाही. तर एन्जॉयमेंटमध्ये विसरून गेलो. जांभळं तोडायला गेलो पण जांभळंच नाही भेटली ते एवढी चुल्लू भरसे. हां, आंबे पडलेले भेटले आणि 1-2 छोटे भेटले होते कच्चे. तुला खाऊन काय मतलब नाही. आता काय माहिती कुठल्या देवळात आहे. ही हागायला बसली की काय. हे बघा, ज्यांना काहीतरी भेटलंय हागायसारखं कुठं पण थांबतात. बघूया यांना काय भेटलं. काय रे. तुमचं काय खाली पण हे खा ना जरा, ते खा ना, ते किड्यांची पिळं खा. गावाचे मालक आहेत. अंदाजे सांग, फोन कर तुला का. विचार कुठे गेली. अरे कुठे गेले, जंगलात गेले की काय. माझ्याकडे नेटवर्क नाही. अरे त्या साईडला खरंच नाही, माझ्याकडे network नाही. इथून ब्रिज. अरे बैल येतोय. ही बैलाला घाबरते बघा, कसे पकडून धरला नाही. ए चुप. गाईज आम्ही निघताना फक्त मम्मी आणि मीच होतो गाडीवर, बाकीचे सगळे बसने आलेले. ते बसमध्ये हे होते येडी लोक. अहो गाईस, आमच्या मागच्या सीटाला उलटी करत होते. ही मग ती उलटी चाटलीस की नाही. काय प्रश्न नाही. किती घाणेरडा आहे तू. गाईस ब्लॉग नका बघायचो, ते घाणेरडे असतात. मी तर सांगते, मी सगळे ब्लॉग बघते यायचे. हा तरी बघते ना, घाणेरडे असतात तरी. अहो मजबुरी असते म्हणून बघायला लागतात. मग बघायलाच लागेल तुला. Thanks! Love you! आता मला रस्त्यात भेटले काजी, त्याची अशी होत्या थोडीशा. बोल अजून बोल. थांबायचं जरा माणसं आहे, आपण नंतर बोलू. सिरियस मॅटर. हा माणसात म्हणून गप्पा बसायचं जरा. काय हे विहार आम्ही बघितलं कधी हे बघा विहार. गाईस, त्या आजी सांगत होत्या आम्हाला की ते तिघी तिकडे गेले, तर ह्या तिघी आम्हाला सोडून गेल्या. हो माय गॉड. आणि हा बघा माझ्या टिक्का या लोकांनी कुठे लावलाय. लय लवकर बघितलंस. अरे मागाशी फोटो काढताना बघितलं. थांबा तुम्हाला ना एक सांगतो. तिची मम्मी आहे ना, जी आता बोलत होती ती व्हाईट कलर मध्ये, ते 3 दिवस झाले ती पाय पडून नाही गेली. बोलते उद्या जा उद्या जा. उद्या हफ्ता झाला तर आज पाय पडायला आले, कारण उद्या जाणार आहे घरी मुंबईला. गाईस तुम्हाला किडे बोल. किडे दाखवते तुम्हाला. किडे हा बघा गाईस, लाल कलरचा किडा. हा बघा, हा बघा. ही काय पण कुठले पण किडे बघते आणि किडा करते. गाईस बघा, पूर्ण रस्त्यात किडे भरलेले असतात, पूर्ण रस्त्यात. तुझ्या अंगात भरली ते सांग बोल. हा माझ्या गाईस, अंगात पण आमच्या अंगात पण थोडेसे किडे आहेत, पण ते असं. तर गाईस इथं
हे देवीचं जागा आहे. झाड आहे जागेवर. त्याला काय बोलतात? रंजाई रंजाई काळकाईचं झाड आहे. रंजाई काळकाईचं. आणि जाईस जर तुम्ही ते दर्शन घ्यायला आले तर तुमच्या अंगात देवी येणार. बॅक कॅमेरा कर. हे बघा इथं बघा. हिची तर मम्मीच ही आहे. माझी मम्मी आणि माझी तर फाटून चहा झालेली आहे तुम्हाला का माहिती. का का झालं? अरे ते असं अरे बाबा सॉरी. झालं ना? हा भूक भूत आहे भूत आहे. देवी आलेली देवी. गाईस क्रिस्टीची फाटून 4 झाले. जाऊ दे पण काय बोलणार. ह्या सगळे मजाक नाही करत आहो मी, पण दाखवतोय तुम्हाला असं असं होतं. तर बिना आंघोळीचे इथं- कधीच नका येऊ. गाईस ही लय जाम जाम मस्तीखोर आहे. Guys, आता हिने जाऊन हिच्या मम्मीला असं असं केलं म्हणजे तिला ताप बीप आलाय की काय बघ. गोळीच माझी खुर सांगती फाटलेली स्वेअर नाही शप्पन नाही खात मी. अरे कहना क्या चाहते हो? खरं फाटलेली माझी. पण मग शपथ का नाही खात? गाईस तुम्हाला दाखवते हे बाबा बघा. बॅक कॅमेरा कर ना. तर हे कसे चालत होते. बॅक कॅमेरा कर. असे खरं असे. गाईस इथं माझ्या आजीची समाधी आहे. हे जुना जमान्यातला असं बनवायचे. ही समाधी असते. हा मला माहिती नसेल की हे काय असतं तर बोल अरे बोल बोल. तुमच्या घरात कोण मेला असेल ना तर त्याला कबर बोलतात. कबर शाबाश बेटा. ह्याला काय बोलतात? समाधी. थांब आपण ना आपली जागा बघू. म्हणजे आपली म्हणजे ही सगळी जागा प्रिन्सला भेटणार आहे. प्रिन्स भाई फुल मसानेवाला आहे. बरोबर की नाही? तर किती गाईस मोठी- तू एवढा पैसा उद्ध्वस्त करणार आहे थोडीशी आमच्यावरती तरी नाव करायची. आम्ही तर तरक्की केली असती. अहो तुमची ना आमचीच तरक्की. काय हा? अरे अगरबत्ती लावायचंय. अरे थांबा जरा अगरबत्ती लावून झालो. प्रिन्सच्या जागावरचे टॉपिक परत चालू होणार आहे. बोल. गाईस मी तुम्हाला सांगते जर फ्युचर मध्ये जमीन माझी असती मी त्याला किती जमीन दिली असते. खाली वाक ही बघ. एवढीशी जमीन असती त्याच्या नावावर आणि बाकीची पूर्ण जमीन माझ्या नावावर. पैसा ही पैसा होगा. तर गाईस ही बघा ही एवढी जमीन माझ्या फुल नावावर आणि हा एवढूसा सर्कल तो फक्त त्याच्या नावावर. कोणाच कर. हा मी माझा स्वतःचा बंगला बांधेल चंद्रावर. इथं नाही चंद्रावर. अगं पण ते तुला नाही भेटणार. ते प्रिन्सला भेटणार. तुला कसं भेटणार? आपण त्याच्याकडून जरा भांडून घेऊ ना. भांडून नाही प्रेमाने. हा प्रिन्स थोडीशी दे ना आणि थोडी पण पूर्ण घ्या त्याला एवढीशी दे तुम्ही ना. आता घरी भांडी खेळत होता भातुकली करायला. मग त्याला बोलायचं तसंच दे मला थोडीशी. हिम्मत नव्हती त्याच्या आजी लोक तिथं आत्या लोक तिथंच तर बसलेले. हा ना. हा ना मग बोलू मग ना तुझी फाटली ना. लय फाटलेली. हा मग आता काय करणार. जाऊ दे. गाईस बघा आमची खानदान तिकडे बसली आहे. खरं आहे. तर आमच्या आजी लोक बोलतात पैसे झाडाला नाही होत आणि वरती बघा हे बघा. पिंपळाचं पान. बघितलं. हिला सगळं माहिती आहे. आपण सोन्याचं झाड पण बघितलं ना. हा सोन्याचं झाड. किती सोनं होतं आपल्याकडे. बापरे बाप तुम्ही बघू अंबानी फेल ना. हा चंद्रावर गाईस चंद्र बघा तुम्ही बघितलं ना करवा चौथलाच बघता. क्या बोला तूने? गाईस बायकांनी शॉर्टकट काढलाय शोधून. गाईस चंद्र. तर गाईस हा खूप रिस्की आहे. आपण हळूहळू जाऊया. आलाय कारण बायांनी शोधून काढलाय ना. काय मग पाय पैसे बघा काय हे खाशील ना तू. नाही गाईस हे जे गाय लोक असतात ना त्यांची फटी आहे. आपला रस्ता कॅन्सल झाला. बोललेली ना मी हा खूप रिस्की असेल कारण बायांनी जे शोधलाय. बघितलं शेवटी तेच झालं. ती बोलली तेच खरं झालं. हा बघा ह्याचं वेगळं चालू. राजनांनाच्या इथून जाऊ. गपचूप जिथून जातो तिथून जाऊ. आपल्यासोबत एक डायन पण फिरतोय. काय बोलणार. तुला बोललो मी काय. अरे आमचा ब्लॉग चाललाय. ए काय
गाईस माझ्या डोक्यात काठी अडकली. तर गाईस तुम्हाला आमच्या बायका दाखवतो. बॅक कॅमेरा पकडून हे बघा, 1 2 आणि पुढचे 2. किती झाले? ही पण बाई आहे, ही पण बाई आहे. हा बापरे, डॉन सारखी चालते ना एकदम. तू गाईस बघा, किड्याची तुम्ही जिंदगीमध्ये बघितले नसते. ही जमीन बघताय तुम्ही, सगळे माझ्या नावावरती आहे. काय बोलतेस? अहो गाईस मजाक करतीये. ही माझी ना जमीन, ही मला पण नाही माहिती कोणाची जमीन. याची जमीन आहे, त्याला बोलशील की नाही द्यायला? नाही नाही, नको बिचारा छोटा आहे, त्याला देऊन टाकू त्याची जमीन. ना. एवढी शांत का बसलीस? जरा सांग आपल्या घरातलं काय चालू आहे. नाही नाही, हे मारतील ना धरून पुढच्या बायका. आताच बघा ती अशी बघत त्या होती. पुढच्या बायका कोण कोण लागतात तुझ्या? हे जी पहिली आहे ती माझी मम्मी आहे, जिच्या अंगात आता देवी आलेली. तर आजपासून मीच्या बाजूला नाही जात नाही. तिच्या बाजूची ती माझी आजी आहे. हा जो आहे ना, हा हा. ह्याची मम्मी आहे ती. हा. आणि तिच्या बाजूची ती म्हणजे मावशी आहे. मावशी मावशी तिच्या मावशी. घरी आता पण राहतोय. हा. आणि ही जी आहे ना, ही पण माझी मावशी आहे. मावशी. तर गाईस कोणाची मदत नाही उडवायची सांगते मी तुम्हाला, नाही तर चापटा देईन सगळ्यांना एक एक. हा. अरे तर बापरे, गाईस बघा, नकली उसाचं झाड. हे उसाचं झाड आहे. जेवण असू दे, उसाचं पण आहे. तर गाईस बघा, ज्या लोकांकडे पैसा नसतो त्या लोकांचं झाड. ही बघा, हीच माझी आई ती. बघा बघा, आई हाय का? हाय. चला ना. माझं माहेर आहे, माहेर. ए, हे माहेर आहे माझं माहेर. आणि माझं हे सगळं माझं कुटुंब. अजून नाही. हा. सगळ्यांची घे ना. माझं पण माहेर आहे. मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. ती बोलली माझं माहेर म्हणून बोलली. बघितलीच नाही. बघा बघा कसं गाईस. क्रिस्टीचे मित्र बघा. ए, काय बोलतो रे लपवते लाजला. तू गाईस, तू लाजतोय. मग दोघांचं लग्नाची झाली, तू पोरगीशी लाजती अशी. तर गाईस इथं पण हे पण माझ्या मामाचं घर आहे, आणि ते पुढे आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघ गाईस, आणि आमच्या बाबांचं घर. हे बघा, हे आमचे बाबा आहे बघा, इथं काहीतरी करतायत. जाऊन द्या, इग्नोर हिम. तर कसं आहे बघा आमचं घर. लय दाखव ना. आता आलिया, हे पण आमचं घर आहे बघा. बॅक साइड आहे. ए, असं नको करू, तिकडे अंघोळ करतायत बाबा. गाईस मी हिला देतो ब्लॉग काढायला, आता हीच दाखवेल तुम्हाला. हे घे. तर गाईस आता मी तुम्हाला सांगते. ठेवला आहेस. अरे थांब ना. आता हे बघा, आता हे बघा, ही बघा, ही आमची चूल आहे. ही बघा चूल. या चुलीवरती ना आज सकाळी काय झालं, माझी आई दुसरी वाली ती आहे ना, हा, तिने घेतलेली चाय करायला. तर मला नाही बोलायचं. लाईट हा, ब्लॉगरला काय झालं बघा. तर गाईस आज सकाळी काय झालं, आम्ही इथं बसलेलो. तर आमची आईची हाय थोडी अशी आहे, तर इग्नोर मारा. तर ती गेलेली चाय घ्यायला. तर त्या चुलीवरचा गरम तोप होता, तर तिने असं 60 डिशी उचलला, हात भाजला, तिने चायचा टोप खाली फेकून दिला आणि चाय कुठं पडली, चुलीच्या बाहेर. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तिने तो उचलला टोप आणि रिटर्न कपाट टाकला गरमागरम. विचार करा गावची माणसं किती स्ट्रिक्ट हे काय बोलतात, ताकदवर असतात. स्ट्रॉंग स्ट्रॉंग. हा, स्ट्रॉंग स्ट्रॉंग. इंग्लिश इंग्लिश. मुंबईमध्ये राहतो ना. मराठी मराठी. हा, मराठी गावात बोलायचं. आलीस. अरे पण हाय ना, ते तर मराठी आहे ना. अरे हा, दोघं म्हातारा गायब झाल्या. तर खालीच ते आता आहेत म्हाताऱ्या, म्हणून आम्ही त्यांना म्हाताऱ्या बोलतो. समजलं? आणि तुझी आजी ना ती? हा गाई, सिरियस मॅटर आहे. हरवलं तर काय करणार? काय नाही, उचलून घरात घेऊन येणार. भेटलंच नाही मग. शोधत शोधत जायचं. आजीबाई आजीबाई कुठं गेली, आजीबाई आजीबाई कुठ काय करतो रे गाईस, हाच तो इंसान लय हरामी सतत असतं सगळ्यांना. तर बघा, हा पोरींचा क्लिप घेत असतो, पोरींचा, समजतंय? हे बघा आजकालची बदमाश पोरं. हे बघा, हे बघा, नुसतं पोरींचंच. कुत्री हा हरामी. पडला बघ. गाईस बघा, माझा क्लिप बटरफ्लाय वाला आहे, तुमच्याकडे नसेल. पण तू कुत्री आहे, तो बटरफ्लाय. हरामी आहे म्हणून. तर गाईस मी अशी केस बांधते, तुम्हाला बांधायची माझ्याकडे या. एकदा बांधायचे 200 रुपये. वा मी इथं टिक्का, ती टिक्का विचार करते हाय. गाईस
आपल्या इथं गोटू पण आला एक छोटा गोटू. माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे गोटू म्हणजेच प्रशिक. तिकडे दाखव ना. अरे तो पण वाजवतोय. तू नाही आहे तो तो बघ तो कुठे? प्रशिक. अच्छा प्रशिक बसलाय. तो काही सांगते बघा हा जो पोरवा दिसतोय ना तुम्हाला म्हणजे हा वाला हा. ह्याचं नाव आहे प्रशिक. गाईस हा ना मला काय बोलतो हे तू घाबरते आणि स्वतः पूलमध्ये जायला घाबरतो. गाईस माहिती माझ्या हाईटीचा फुल पूल होता तर आम्ही तिकडे गेलेलो. हसायला तिकडे बसून घाबरत होता रडत होता. ते दादा नेला उचलली आणि पाण्यात फेकली रडत होता. तर माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे प्रशिक. तो पण नाही डेंजर आहे. हा बघा हा जो दिसतोय ना हा बोल. त्याच्यावर थोडासा मोठा आहे ना. छोटा आहे 2 महिन्यांनी. किती? हा बरोबर. हा 2 महिन्यांनी छोटा आहे पण लय डेंजर आहे गाईस. असा उचलतो सीधा फेकून देतो. पोरगा गायब झाला काय नाही. चला रे आपलं काम सुरू. लय डेंजर आहे गाईस. मला तर मारतो. मला जास्त ना मारत टपली अशी टपली गुच्ची गुच्ची असं बस. का मारतो का मारतो हा मस्ती किती करताय आपण. ना म्हणून हा असं पण आहे काय. हा. आता गोटूला सांगतो. व्हिडिओ दाखव सर्व व्हिडिओ तो काय हाच जिगरी दोस्त आहे जरा दाखवा. हा बघा हाच तो. बघा बघा नीट बघा. हे बघा. अरे आज हा त्याचा मामा आहे आणि जिगरी दोस्त नाही त्यांची जोडी तुला माहिती हा, ते तर काहीच बघा. हे काय फोन कुणाच आहे फोन कर ब्लॉग. छोटी पोरगी दिसते ना मला रिबेट केंद्र पण ना ती जो मला एवढी क्यूट आहे ना मला खूप आवडते ती. पार्लेजी वाली ना. हा पार्लेजी सो क्यूट दिसते. असं वाटतं तिला घरी घेऊन जाऊ पण नाही घेऊन जाऊ शकत ना. मी पप्पा डॉक्टर मला सून दिली तर आणि मला सूनची खूप भीती वाटते म्हणून तुम्हाला सांगते डॉक्टरवाल्या पोलीस पण तुम्हाला पण येतो तर डोक्यात बसते ते. हा बघा हा डान्स. अरे बापरे ना. तर मी तुम्हाला आमच्या घरचा होम टूर दाखवते. तर हाय गाईस आमचं घर. आता आम्ही आमच्या घरवाल्यांना इंट्रोड्यूस करते. हाय बोला हाय. हाय. तर गाईस हे बघा ही माझी मावशी. हा आमचा पलंग. हा आमचा मामा. आणि मी हाय ब्लॉग मध्ये. हाय काय बोलतात त्याला गद्दा. याला काय बोलतात सोफा. हा आमचा गद्दा माझा सोफा म्हणजे. हा माझा दादा लय शरारती आहे. इथं मी बसून खेळते. हा टेबल आहे जिथं मी खेळते आणि हा आमचा रूम. हे बघा हे दुकान आहे मस्त आहे. खाऊ पण भेटतो इथे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते घेऊ शकता. इथे आमची बॅग आहे जे आम्ही बोधा बिस्तिरा घेऊन आलेलो. आणि हे बघा हा विंडो. हा पुढचा रूम. ते बघा मी अशा दिसते. हाय तर पण माझ्या रूम मध्ये चल. तर बघा इथे एक मोठी शिडी पण आहे. हे गंदा मच्छा आहे. हा काय गंदा मच्छा तशी बोलू नका. तर काय मी तुम्हाला रिटर्न दाखवते. बघा इथं एक सीडी आहे. खूप मोठी सीडी आहे आणि त्या कपाट आहे. बघा याच्यामध्ये मी पण दिसते. ठुमके लगाऊंगे कम. हा तर काय सीधा अजून एक कपाट आहे. आणि बघा इथे सगळे कपडे बॅग आहेत खूप सारे. आणि बघा बाजूचा तुमचा विंडो. इथे दुकान होतं मी बोलली आता. हे बघा किती सारं मस्त मस्त खाऊ पण भेटतं इथे. तर आता मी तुम्हाला किचन दाखवते. हा बघा किचन आहे आमचा. गाईस हा नाही आहे कोणाच. हे बघा हा आमचा किचन. इथे पाण्याची बॉटली असतात. हे बघा पण ते पाणी संपलंय. इथे कांदे बटाटे असतात. इथे कळशा बेश आहे बघा. मानवी आहे ही. ही आमची आई. हाय कर हाय. हाय व्हिडिओ बनवते. तर ही चूल आहे इथं आणि हा आहे बाथरूम. आणि तो पुढे पण एक बाथरूम आहे. आणि इथे हे फाटे आहेत. हे आमचे बाबा हाय करा. ते बाबा आमचे दूध पित आहेत. जाऊन द्या आणि आमचं पुढचं चला. अरे इथे ही आमची मांजर लय शरारती आहे. कुठं पण झोपते. डोळे बंद केले बघा लाजली. सरमली ती. हा बाबा हाय करा. हे बाबा आता पित होते दूध म्हणून दाखवलं नाही. तर दूधला नजर लागली असती तुमची. हे बाबा चुना खात काय तंबाखू. हा तेच हे तंबाखू खात आहेत. हे दाखव. हे बघा हे बाबा चुना खात आहेत. काय बोलतात त्याला विसरले मी. हा तंबाखू. हे बघा हे असं मलतात. मी तुम्हाला याची प्रोसेस दाखवते. Wait for a minute. Take some tambaku. Alright, what do you do with this? Then take some tuna All right. and ragad dana. Dana. Then grab in your fingertips. All right. Open your lips. Lower Okay. lip. Yeah. घे देवाचं नाव आणि मस्त. हे बघा आता एक खातील बघा. खाल्ला गुटखा खतम. तर अजून तुम्हाला काय दाखवू. तर गाईस माझे कारनामे दाखवते. हे तुझा हात दाखव रे. तर गाईस बघा मी काय केलं ह्याच्या हातावरती. ओ सगळं मिटलं. हा बघा मी एक बनी पण काढलेलं आहे ह्याच्यावरती. आणि ह्याचं नाव ह्याची बर्थ डेट ह्याचं स्टँडर्ड आता जो कितवीला आहे डिव्हिजन रोल नंबर एज सगळं. हा घड्याळ कोणाचा आहे? हा माझा घडेल गाईस प्रीमियम आहे. पण याला नका घेऊ तुम्ही लोक. आणि एवढा खटार आहे की मध्ये थांबतो. मग प्रीमियम कशी बोललीस. ज्या घेतलेला त्या प्रीमियम होता ना
आता कलर झाला बघायचं स्टील पण निघतोय म्हणजे कलर निघतोय. येऊन किती महिने झाले? 4-5. 4-5 ते तर पूर्ण झालेत का? हा अरे आपली आजी भेटली ना अजून, त्याचं काय? अरे हा गाईस, तर तुम्हाला सांगते ती माझी मम्मी होती ना, तिच्या अंगात आलेली देवी. देवीला कधी बोललात ना तर चापटावच दे. हां तर तिच्या अंगात देवी आलेली आणि मी तिथे समोर स्ट्रेट समोर मी उभी होती असे. मी ह्याच्या मागे लपलेली तरी हा बाजूला झाला आणि माझी बघून फाटली. मी काय बोलली नाही, पण तिकडची ती बाजूची दिदी ती ओरडत होती आम्हाला. ती चाली बघ. हीच ती दिदी, हीच ती, हीच त्या दिदीचा टिक्का दिदी अशी फिर मावशी अशी फिर. बघा गाईस, बघा बघायचा टिक्का आणि माझा टिक्का. तर गाईस तिने 4 फोटो काढले 4. तर त्याच्यामध्ये एक फोटोला असा ती काय ते सांगत होती असा बुचडा बांधला. तर मी एक फोटो क्लिक केला आणि तो बुचडा असा आला. तर अजून एक ती तिची ओढणी सरळ करत होती. तर अशी तिची ओढणी होती पहिला. तर तिला असं इमॅजिन झालं की काय नाही आपण अशी ओढणी करून आपण चांगलेच. तर तिने अशी तिची ओढणी घेतला आणि अशी टाकला. तर तेवढ्यात मी फोटो दिला की ओढणी कशी आली अशी फोटो आला तिचा. तर मागे नको करू बाबा. तर काय जाते ती मला मारायला येते. तर मी तर कुठेतरी लपते. तिसरा फोटो कसा होता? तिसरा फोटो नॉर्मल ती अशी उभी. अरे गाईस आली बघा. होतच नव्हतं झालं. काय बोल ना आता, बोल. गाईस बघा एक मिनिट मारती आहे. कमेंट मध्ये लिहा जस्टिस फॉर क्रिस्टी. गाईस एक काय पेट्रोल गाईस बघा हीच तिचा टॉर्च रेडी असं आलेलं का? बघितलं आमच्या गावाले मावशी लोक सिरियस नाही असं. अरे एवढी कुठे असे. मी तुम्हाला दाखवते माझा हा पाव, हा जो पाव आहे हा माझा पाव. इथं हिने चिमटा काढला गाईस, खूप मोठा चिमटा काढला गाईस. आता मी चालले आमच्या लेडीजला शोधायला. चला हे रस्ता सांगणार आहे गाईस. त्या लोकांचा आवाज येतो म्हणजे कुठेतरी असतीलच. कुठून जायचं? कुठे आहेत ते लोक? चला रे. तो काय आमची दुसरी आई आहे. आई हाय बोला, हाय बोला, हाय. अगं बाई. हे चला रे. तो काहीच बघा फाटे आहे, ते फाटे आहेत. आणि हे हा बघा गाईस चंदा मामा. चला ही त्या लोकांना तर शोधा. सम्राट घे. तर गाईस तू कुठे गेला? तर गाईस आता आम्ही चाललोय आमच्या लेडीजला शोधायला. कारण ते खूप काय अरे रस्ता तर समजायला पाहिजे त्या लोकांना. तर आता मी चाललोय त्यांना शोधायला. तर आपण त्यांना शोधूया आणि मग त्यांना थोडंसं दम देऊया. चला आता आपण जाऊया. चला मी याच्यासोबत आले. आता कोण नाही माझ्यासोबत, माझ्यालाच घेऊन यायला लागतं मजबुरी. तो माझा भाऊ पण आला मला मारली. हा माझा भाऊ पण आला. चला रे आमची पलटण चालली आता त्या लोकांना शोधायला. तर ते लोक कुठे गेलेत का गेलेत आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही येत होतो, येता आमच्या मागून गायब झाले. आम्ही त्यांना शोधलं. उचलून घेऊन जायला. आता आपण त्यांना शोधायला जाऊया. भेटले तर ठीक, नाहीतर येतील ते रात्री. काय नाही त्यांना रस्ता माहिती आहे. हा त्याच्या घर जाऊन त्याला उडवू सीधा. आमच्या लेडीजला किडनॅप केली त्यांनी काहीच माहिती तुम्हाला. समोरचं घर दिसत असेल आपण तिकडे जाऊन बघूया ते लोक आहेत का. आणि नसतील तर आपण थांबा. आता तुम्हाला आम्ही आंबे दाखवते. आंबे हे बघा गाईस. तीन आंबे आहेत तिथे खूप सारे. पलीकडचे बाबा ओरडतात. हे बघा हे आंब्याचं झाड आहे. चला तर पुढचं हा कलमाचे आंबे गाईस. कलमाचे आंबे. हे बघा इथे अजून एक घरी आंब्यांना ओळखत नाही, माहित नाही कोणी. जाऊ द्या. तर गाईस इथे पण ती लोक नाही आहेत. तर बघूया आपण असतील तरी. तर गाईस आता आम्हाला रिटर्न जायला लागतंय कारण ते इकडच्या घरी नाही आहेत. भेटत होत्या. हे बघा माझी मम्मी आली गाईस. समोरून बघा. टॉर्चची गरज नाही. गाईस माझी मम्मी आलेली. गाईस आता आम्हाला आमची मंडळी भेटलेली. ती मंडळी तिकडे ते माझा मामा होता. त्यांची 2 पोरं आहेत. एक होती 7 महिन्याची आणि एक किती वर्षाची होती माहिती ना? 6 महिने. ती छोटी 6 महिने. नाही ती मोठीवाली. मोठी 3 वर्षाची. ती मोठी होती 3 वर्षाची आणि एक छोटीशी बेबी होती. ती किती 6 महिन्याची होती. तर आता या लोकांचा विहार बघून यायचं. चला रे. तर गाईस आता आम्ही चाललोय विहार बघायला. हे वाले विहार आहे काय. तर गाईस साडीतच चप्पल काढ.
तर गाईज आम्ही इथे आता चप्पल काढतोय. हे बघा गाईज, हे हा डोर बघा किती सुंदर आहे. आणि हे बघा इथे पुरी लाइटिंग लावली आहे. तर आता आपण आत जाऊया. सो हे बघा सीड्या आहे तिथे. हे बघा वाव सो ब्युटिफुल. बघा ते आवाज पण गुंजतोय. हे बघा हे 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 बघा. इथून दोन दादा जात होते तर त्यांनी कोणाला दुसरी आवाज म्हणला अक्षिता. हिला काय वाटलं हिला आवाज दे अशी मागे पुढे बघते कोण आवाज देते. महिला समजल्या अरे ही मला नाही आवाज देते. दीदीचा मुळे मुळे झाला. तू काहीशी मला दाना बोलते माझी बोल तू बिंदास बोल. गाईज बघा हिचं कपाला जसं टिक्काय तसं ही मला दाना बोलतीये. ही ह्याला पण शिव घालते ह्याला घालते मला घालते. गाईज इथे रस्ता बघा कसा आहे. तुला डिस केले डिस. गाईज आता आपण चप्पल घालतो म्हणजे मी चप्पल घालते. तर आपण जाऊया घरी. तर गाईज आता मी तुम्हाला सांगते की मी काय करते. आमच्या बिल्डिंगमध्ये राहते परी आणि आता आम्ही चाललो आहे घरी. गाईज चला आता आपण आता घरी जाऊया. किती भारी शायरी बोलली ना मी. हो टाले वाजव टाले. हे टाल्या वाजवा ना. गाईज हीच दीदी जी सदन गदन चॅटवर बोलत असते. एक चालणार आहे. तर गाईस आता पण चाललोय घरी. तर आता घरवाले काय बोलतील आपल्याला काय माहिती. कारण आपण त्यांच्यावरती एवढे विचित्र विचित्र व्हिडिओ काढलेत त्यांचे. इथून जायचं का इथून जायचं. तर आता पण चाललोय. आता मी त्या लोकांना शोधून आलो आणि ते लोक सापडल्या. आता ते बाहेर हां गॅलरीमध्ये आहेत. भेटल्या शोधून शोधून आणि आम्ही नाही शोधले. आम्ही अर्धा रस्त्यात आलो. ते आले स्वतःचे स्वतः. गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो जायला. माझा अर्धा ब्लॉग तर काल माझ्या भाचीनेच कंटिन्यू केला. एकदम मस्त ब्लॉग काढला तुम्ही. पूर्ण एंटरटेन केलं तुम्ही एकदम. तर आता आम्ही इथं खेडला थांबलो आहे नाश्ता करायला. आता काहीतरी 6 वाजलेत. मस्त नाश्ता वगैरे करू आणि जाऊया. आता डायरेक्ट कंटिन्यू 5 तास आहे इथून खेडपासून मुंबईला जायला. आता मस्त जाऊ. सकाळच्या सकाळी निघाले. थोडा उशीर झाला पण गावातून रात्रीच्या निघायला बोलतात निघू नका. 6 वाजता निघालो. 8 वाजता मी चहा वगैरे पितो. चहा वगैरे पण निघू आता. सो गाईज हा ब्लॉग मी काढला ते फक्त कोकणला आलो म्हणून नाही, तर फर्स्ट टाईम बाईकवर मम्मीला घेऊन लॉंग राईड केला त्या कारणाने मी हा ब्लॉग काढला. ॲक्च्युली मला वाटलं होतं की मम्मीला कमरेत त्रास होईल आणि राईडमध्ये प्रॉब्लेम होईल, पण ही राईड खूप सक्सेसफुल झाली. मम्मीने पण खूप एन्जॉय केला आणि आम्ही गावी पण खूप एन्जॉय केला. मी मावशीकडे पण 2 दिवस राहिलो होतो कारण तिचं गाव बाजूलाच आहे तर मी येऊन जाऊन होतो, म्हणून मजा तर खूप झाली. मम्मी थोडी डॉक्युमेंटच्या कामामध्ये बिझी होती पण तरी तिने पण एन्जॉय केलं. जसं आम्ही रिसॉर्टला वगैरे पण गेलो होतो आणि तिथं आंबे काढायला परत करवंद वगैरे ते सगळं असं फिरत होतो गावातच. तर आम्ही तिथं एन्जॉय केला
आणि अजून खूप काही किस्से झाले होते, पण ते सगळं कसं रेकॉर्ड नाही केलं कारण स्टोरेज पण फुल होता. आणि ॲक्च्युली तर मी विसरलेलो, स्टोरेज तर होतीच फुल, तिथं काढायला भेटलं नसतं असं. पण तरी जेवढं भेटलं तेवढं काढलं मी. लास्टच्या दिवशी निघायच्या एक दिवस अगोदर मी पूर्ण व्लॉग कव्हरअप करून घेतला. तर एवढंच बोलायचं होतं आता. तर हा व्लॉग इथंच संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठं राहते बदलापूर गणेशनगर हरिशाळा बिल्डिंग. हाय, तर माझं नाव सम्राट आहे. मी तुम्हाला एक स्पीच देते. ही जी दिसते ना, ही आमच्या घरची कुत्री आहे. अरे हा गुखा आणि आजकाल आहे ना, आजकाल लय महाग आले. स्वतःला ब्लॉगर समजते. ही कुत्री स्वतःला लय मोठी ब्लॉगर समजते. काय 4-5 व्हिडिओ काढले तर स्वतःला ब्लॉगर समजायला लागले. तुम्ही नाही करत. सांगा जरा हिला कमेंटमध्ये, तर द्यायला शिव्या.